एक महत्त्वाची बातमी नांदगाव पेठमधून येत आहे, जिथे एका बिल्डरच्या मनमानी कारभारावर आता प्रशासनाने चाप लावला आहे। रामगाव वाडकी नाल्यात अनधिकृतपणे भराव टाकून प्लॉट तयार करण्याच्या कृत्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत। तहसीलदार लोखंडे यांनी यावर तात्काळ कारवाई करत काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत। पाहूया यावर सविस्तर अहवाल। 7/7 ला जर तुमचा आदेशच झाला नाही तर त्याच्या आधी त्यांनी 5/3 ला काहीतरी हे केलेलं आहे। 7/7 तारीख होती, आता 7 तारीख 7/7 आणि 7/3 ला त्यांनी ते यांनी आदेश पारित केले, म्हणजे स्टॉप करायचं आपल्या यांनी, म्हणजे जैसे ते पोझिशन आहे म्हणून सहाय्यक संचालक तुम्हाला जे पत्रात लिहिलेलं आहे तर ते स्टॉप केलेलं आहे ना। ते मग स्टॉप आम्ही त्यांना देतो तर तुम्ही तहसीलदार आहे का म्हणतो, म्हणजे जे पत्र दिलेलं आहे तर म्हणजे ऑफिशियलीच आहे ना ते स्थगनादेश त्याला ऑलरेडी भेटलेला आहे। आणि त्या जो लेआउट धारक आहे तर लेआउट धारकाला हे समजायला पाहिजे ना की मग तुला एवढं काही गाड्याबिरी करायची, ऑर्डर पास करायची होती तर ऑर्डर पास तुमची 7/7च्या आधी ऑर्डर झाली नाही ना पास साहेब। मग ऑर्डर पास न होता यांनी शिक्काचं प्रोसिजर जी करून घेतलेली आहे ते चुकीची आहे ना साहेब। आणि त्यांचे 100 प्लॉट विकले गेले आणि आमचंही काहीच बंधन नव्हतं साहेब। प्लॉट विकले गेले तर ठीक आहे, प्लॉट विकले गेले तर आमच्याही शेतीची भाव वाढते, पण जो नैसर्गिक नाला आहे तर आणि शिव आहे साहेब, 3-3 शिव आहे। आम्ही त्याला हे म्हटलं होतं की तू इकडची कंपाऊंड वॉलची भिंत बांधते तर तू तिकडची कंपाऊंड वॉलची पण भिंत बांधून दे ना, दोन्हीकडची जर कंपाऊंड। आणि मग आम्ही रफ्ते टाकतो ट्रॅक्टरने आणि नंतर हेच लोक बिल्डर लोक तिकडची शेती विकत घेतील, घ्या ना तुम्ही। पण साहेब नाला सरळीकरणाचा आदेश तुम्ही दिलेला आहे साहेब, पण तुम्ही पण त्या लेआउट प्रमाणे दिला, पण तुम्ही कसं काय देणार साहेब? लेआउट प्रमाणे त्या सहाय्यक संचालकला पण अधिकार नाहीये। मग आता हे अधिकार नसताना जर करत आहे तर त्याला, आणि ही वर्षभरापासून तारखेवर तारीख होत आहे, जैसे ते पोझिशन आहे तर मग हे जर त्यांनी करून गेलं असतं त्यांनी करायला नव्हतं पाहिजे ना। मग आता जर आणि तुमच्या आदेशामध्ये डायरेक्ट त्यांच्या आदेशामध्ये लिहिलेलं आहे की जर शेतकऱ्याचं नुकसान होत असेल तर मग त्याचं आमचं नुकसान झालेलं आहे ना। त्यांनी नाला, तिकडचा नाला तुम्ही जेव्हा त्या स्पॉटवर आले होते त्यावेळेस साहेब तो नाला हा इकडून गेलेला होता, तो पूर्ण बुजवल्यानंतर तुमची जशी आदेश पारित झाले तसं शुक्रवारी 17/5 ला आदेश पारित झाले आणि नंतर 18ला शनिवार रविवार 2 दिवसात त्यांनी पूर्ण ते जे काही नाला दुसरीकडे होता तो दुसरीकडचा शिफ्ट करून घेतला। फॅक्ट तर बदलू शकत नाही आपण की तो नाला अगोदर कितीचा, हो ते गुगलवर आहेच आहे, तेवढाच ठेवावा लागेल, गुगलवर आहेच आहे। म्हणजे हे जे काही करत आहे एवढं इलिगल आणि एवढे अतिरेक तेवढाच ठेवावा। आणि त्यांची पण जे जी भिंत कंपरभर होती आणि जे माती टाकलेली होती ती पण जो खूप सारा पाऊस आला त्या पावसामध्ये त्याचं वाहून गेलं ना साहेब पूर्ण। आणि आता वाहून गेलं म्हणून आता हा जो पत्र काढलं 9 तारखेचं मॅडमनी शुक्रवारी, त्याच्यानंतर यांनी शनिवारपासून ही कार्यवाही सुरू केली। मग जैसे ते आदेश तुम्ही बदलवा ना आधी, ते तुम्ही केलं असतं तर आम्हाला म्हटलं कागद दाखवा, तिथे स्पॉटवर गेलो त्यांच्याकडे कागद नव्हता। मागच्या वेळेस तुमचे आदेश होते, आम्ही तिथून चाललो आलो साहेब, एक शब्द त्यांच्याशी बोललो नाही। मग एवढं असून कसं आहे की तुम्ही बोलते कागद म्हणजे तुम्हाला थोडी सुनेंगे, ते ऑफिशियली तर आम्ही त्याच्यात पार्टी आहे साहेब, तुम्ही पण पार्टी आहे, तुम्ही पण पार्टी आहे साहेब। उद्धट बोलते ना, आम्हाला भांडण करायचं नाही, स्टॉप धमक्या द्या, आम्ही कशाला धमक्या देणार आहे साहेब? तुम्ही जर समजा व्यवस्थित त्यांनी केलं तर आमचा काही विषय नाही, आम्ही पोलीस स्टेशनला आम्ही नाही भांडू शकत, आम्ही नाही रोखू शकत। तुम्ही इथं कशाला आले? हो ना सर, आणि एका वर्षापासून आम्ही तुम्हाला कागद देत आहे सर, आम्हाला भांडवल काय कर। आता यांनी आपल्याला शनिवारी पत्र दिलं होतं, याचं एक तात्काळ पत्र दे, यांच्याजवळच बनवून दे की सदर प्रकरणात तुम्ही 1 दिवसाचा स्थगनादेश लावून द्या। यामध्ये सदर प्रकरणात स्थगनादेश आहे, यांनी आपल्याला शनिवारी आपल्याला पत्र आणून दिलं, तर आता याचा जो अहवाल आहे याचा अहवाल तात्काळ उद्या 12 वाजेपर्यंत या कार्यालयात सादर, मी ते महसूल अधिकाऱ्यांना आताच घेऊन जातो पत्र, त्यांचा अहवाल घेऊन मी फोनवर बोलतो त्याला, त्याची एक कॉपी मलाही टाक त्याच्यावर व्हॉट्सअपवर, मी त्याला पाठवतो, त्यासाठी घेऊन 2 दिवस अगोदर स्पॉटवर आले असते सर, कधी त्यानं तो बुजवला होता तो नाला अजून क्लिअर झाला मूळ जो नैसर्गिक प्रवाह आहे हेच त्यांना की जोपर्यंत जैसे ते आदेशचे निर्णय लागत नाही तोपर्यंत तेवढं एक पत्र देऊन द्या। मागच्या वेळेस तसंच दिलं होतं जैसे तुमचे आदेश जैसे ते मागच्या वेळेस जसं आदेश होता कन्फर्म परेश साहेब 7/5 आहे, नाही 7/7 ला केसवर हजर होतो ना आम्ही, पुढची 28 तारीख झाली साहेब। आणि सहाय्यक संचालकचा अहवाल आम्ही त्यांना अपील व्हायसाठी म्हटलेला आहे, त्यांनी ते अहवाल आता त्यांचा अहवाल आम्ही घेऊन तुम्हाला दिलेला आहे ना। मग आता जो अहवाल आलेला आहे एकदा भामत बाबूकडे चौकशी करून घे, स्थगनादेश त्यामध्ये जर असेल तर यांच्याकडे चौकशी केली असता सदर आदेश
सुरू असून सदर ठिकाणी कोणतेही बांधकाम करण्यात येऊ नये म्हणून असं पत्र काढलं. पण आताचं बांधकाम असं झालं सर, कल पलटला त्याचा, जो नैसर्गिक होता आडवेच टाकले ते ना, आता आमचं फुटू शकते वार, आमचं नुकसान आहे ते काय. आता ते पाडल्याशिवाय तसं आम्ही तर ते हाती घेत नाही, आम्ही जेसीबी नाही, तुमच्या आदेशामध्ये आम्ही पाळतही नाही. नाला सरळीकरणाचं लेआउट प्रमाणे होतं आणि नंतर जर शेतकऱ्याचं नुकसान होत असेल तर त्यांनी आमचं नुकसान झालेलं आहे, आमचं त्याला हेच म्हणणं होतं की बघ तू तिकडनं भिंत बांधून दे ना मग. आणि संरक्षण भिंत बांधण्याचे लेआउट मध्ये प्रकार आहे आणि तसे आणि एक तर मग नाला तू सरळ तुम्ही करू शकत नाही. जिथचा होता तिथंच जर नाला बांधला असता तर ऑटोमॅटिक तिथं पूल त्याला टाकावा लागत होता. मग तो पूल न टाकता त्यांनी तो नाला बुजवून आणि दुसऱ्याच्या शेताच्या धुऱ्याकडे नाला आणून टाकणे हे इलिगल काम आहे साहेब. आणि आम्हाला म्हणजे महानगरपालिकेचीच आहे का शनिवार रविवार असून काम केलेलं आहे. आज सोमवार वर्किंग आहे. आता वर्किंग पर्यंत त्याचं तिसरं लेअर आल्यानंतर साहेब काम झाल्यावर मग काय पाण्याची प्रोसिजर येईल. म्हणून थोडंसं जसं त्या दिवशी तुम्ही फोन केला, तुमचा व्यक्ती स्पॉटवर गेला, स्पॉटवर गेल्यावरती ऐकायला खाली नाही ना. म्हणजे साहेब जसं माझं नाही ऐकणार, ठीक आहे तुम्ही तहसीलदार आहे किंवा अरे बाबा कागद आहे ना. मग जर समजा तुमच्याकडनं जर असं पत्र केलं की तात्काळ तुमच्या व्यक्तीने हे केलं, मागच्या वेळेस कन्फर्म करून घेऊ. हो मागच्या वेळेस तसं की उपविभागीय अधिकाऱ्यांचा स्टे पुढील तारखेपर्यंत असतो जनरली. हा जर काय कंटिन्यू असेल तर मग काही प्रॉब्लेम नाही. मग आम्ही आता तसंही अप्लिकेशन आमचे दिलेलं होतं की हा अप्लिकेशन कंटिन्यू ठेवण्यासाठी जोपर्यंत निर्णय लागत नाही असं अप्लिकेशन आम्ही केलेलं आहे. सात अप्लिकेशन केल्यानंतर तो कंटिन्यू जाईल. एकदा वर जाऊन कन्फर्म. आणि मोहम्मद साहेबांनी हे म्हटलं की बा जर तसं तुम्ही अप्लिकेशन नाही दिलं म्हणे तर हा आदेश जोपर्यंत निर्णय लागत नाही, निर्णय लागायची न वाट पाहता यांनी लेआउटचे सगळे विकलेलेच विकू द्या. स्थगनादेश अंतिम निर्णय लागेपर्यंत आहे का पुढील तारखेपर्यंत? पुढील तारखेपर्यंत नाही, फक्त स्थगनादेश दिलेलं. एकदा विचारून घेऊ. त्याच स्थगनादेशला सर जे 11/7 सहाय्यक संचालक बोबडे मॅडम त्यांनी कंटिन्यू केला आहे त्याला, म्हणजे त्याला जैसे थेच ठेवा असं दिलं आहे. तुमचं हे आणि त्यांचं आणि हे जोपर्यंत कन्सेंट होत नाही तोपर्यंत ऑलरेडी ते पत्र आहे ना साहेब, तुम्हाला ते मी दिलेलं आहे. आणि तिथे जागेवर साहेब आता गेलो तर असं निदर्शनास आलं, हा नाला विझवल्यानंतर त्याच्यावर 20 ते 25 हजार स्क्वेअर फूट जमीन विकल्या जाणार. आज 1200-1300चे भाव आहे साहेब. 2 कोटी 3 कोटीची जमीन होणार ती. त्या नाला विजून जमीन विकत आहे म्हणजे हा महसूलचे सर्व नियमच तोडत आहे. या संदर्भात आपण लक्ष देणे गरजेचे आहे. आणि धूडपे कशी आहे की साहेब, आता काय गरज होती. आता मी व्हेटरनरीमध्ये गव्हर्नमेंटमधून रिटायर झालो, नाल्यात कशाला पडलो असतो साहेब. साहेब एक माझी शेताची मोजणी मी करेल. अरे ते 61ची मोजणीमध्ये साहेब 20 गुंठे नाला आहे आणि ऍक्च्युली मग यांनी ते संकलन करता म्हणजे यांचा धंदा आहे. आणि ते नदीचे पात्र आणि ते जॉईंटली मर्ज करून मग नाला म्हणजे कागदावर तुम्ही मर्ज करता, जाग्यावर नाला दुसरीकडं दिसते आहे गुगलमध्ये आणि खुल्ले म्हणते की तुम्हाला नाला आहे तो तुम्हाला थोडी आहे. मग तुझा पण नाही ना, नाला जिथं आहे तिथंच ठेव ना, जेवढा आहे तेवढा ठेव ना. बरोबर. पण नाही ऐकायला खाली आहे. एक पत्र काढून घेता आपण आणि थोडंसं तात्काळमध्ये जर त्याचे इंटिमेशन दिली तुमच्या म्हणजे काय साहेब त्याच्या आधी थांबतो ना साहेब, थांबतो ना आम्ही थांबतो काय साहेब. त्या दिवशी शनिवारी मी 11 वाजता जेवण केलं साहेब, आंघोळ नव्हती केली. आणि रात्री या व्यक्ती म्हणे की रात्रीचं काम केलं साहेब. पोलीस गेल्यानंतर पोलिसांनी त्यांना इन्फॉर्म केलं की करू नका, पोलीस स्टेशनला बोलावलं. रात्री त्यांची ट्रकची गाडी आणि दुसऱ्या दिवशी पण चालू आहे, कंटिन्यू काम सुरू आहे. मग झाल्यानंतर काय होईल की सदर प्रकरणात काही शेतकरी माझ्याकडे शनिवारला आले होते. शनिवारच्या दिवशी आम्ही ऑफिसला होतो, सुट्टी होती, परंतु ते तक्रार घेऊन आले होते की उपविभागीय अधिकाऱ्यांचा सदर प्रकरणामध्ये यापूर्वी सदर क्षेत्र अकृषक झालेले असल्यामुळे व अकृषक संदर्भात जे तांत्रिक विभाग आहे, नगररचना विभागाने त्यांचा नकाशा मंजूर केलेला असल्यामुळे आपण त्याची अकृषक आकारणी केली होती. आणि त्यामध्ये त्यांनी ज्या प्रकारे ते क्षेत्र दाखवलेलं होतं नकाशामध्ये नाल्याचं, त्या अनुषंगानं त्या अधीन राहून आपण त्या आकारणी त्या क्षेत्राची केली होती. त्या अनुषंगानं ते प्रकरण निकाली काढलं होतं. परंतु संबंधित शेतकऱ्यांनी, कास्तकारांनी उपविभागीय यांच्याकडे दाद मागितली असता त्यांनी सदर प्रकरणामध्ये स्थगनादेश असल्याबाबत आम्हाला सांगितलं होतं. त्या अनुषंगानं आम्ही तात्काळ त्या अनुषंगानं स्पॉटवर त्या दिवशी तलाठी जे आहे तिथले ग्राम महसूल अधिकारी यांना पाठवलं होतं. तर त्यांना ते काम स्थगनादेश असल्यामुळं त्यांनी सदर काम तात्काळ बंद करावे असा त्याचा अर्थ आहे. आणि सदर काम जर त्या ठिकाणी जर त्यांनी सुरू ठेवलं आणि त्या विरोधात जर गेले तर त्यांच्यावर समोर कार्यवाही करण्यात येईल.
मी आता आपण जे काही माझ्यापर्यंत आता हे न्यूज चॅनलमार्फत आता ही बातमी सांगितलेली आहे याची मी शहानिशा करतो आणि तसा अहवाल सदर प्रकरण उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सुरू असल्यामुळे त्यांच्याकडे सादर करतो. शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेत तहसीलदार लोखंडे यांनी तात्काळ कारवाई केली आहे. रामगाव वाडकी नाल्यात अनधिकृतपणे बांधकाम करणाऱ्या बिल्डरवर आता प्रशासनाचा बडगा उगारला गेला आहे.